एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा होणार आहे। वचननाम्यासंदर्भात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होईल। यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी जाणार आहेत। ठाकरे बंधूंचा वचननामा आज फायनल होणार आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून यासाठी निघाले आहेत। उद्धव ठाकरे थेट शिवतीर्थवर जातील आणि राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा होईल। एकूणच प्रचाराची रणनीती काय असेल, आपला वचननामा काय, यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, उद्धव ठाकरे आता शिवतीर्थकडे निघाले। नक्कीच निखिला, थोड्याच वेळामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी येत आहेत आणि या भेटीचा एक प्रमुख मुद्दा असणार आहे तो म्हणजे 4 तारखेला दोन्ही ठाकरे बंधूंचा मुंबईतील वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर या वचननाम्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्यात यासाठी दोन्ही पक्षाच्या वतीने 2 नेत्यांवरती विशेष करून जबाबदारी देण्यात आली होती। यामध्ये मनसे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे आणि शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांच्यावरती विशेष करून जबाबदारी देण्यात आली होती। याच संदर्भात काल आदित्य ठाकरे यांनी येऊन शिवतीर्थावरती राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा केलेली आहे आणि वचननाम्यामध्ये काय काय असावं या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि आज त्याच्यावरती फायनल चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती पोहोचतायत आणि विशेष करून मुंबईकरांना आपण काय काय देऊ शकतो या संदर्भात जे आहे ते चर्चा केली जाणार आहे। वचननामा जो आहे तो त्यांचा फायनल झालेला आहे, परंतु त्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड करता येतील का, जर त्या केल्यात तर 4 तारखेचं नियोजन कशा पद्धतीने असावं याच नियोजन करण्यासाठी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळामध्ये भेट होते आणि या वचननाम्यामध्ये साधारण काय असावं याविषयी जे आहे ते चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक जी आहे ती शिवतीर्थावरती पार पडणार आहे। नक्कीच निवृत्ती, त्याचबरोबर एकूण प्रचाराची रणनीती देखील ठरणार आहे। एक वेळ अशी होती की राज ठाकरेंनी ब्लूप्रिंट दिली होती की विकासाचा मार्ग त्यांनी दाखवला होता। आज त्यांच्या या वचननाम्यामध्ये नेमकं काय असेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच, जर सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर राज ठाकरे आतापर्यंत स्वतंत्र लढत होते, परंतु आता आपण जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचसोबतच शिवसेना हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रित लढत आहेत। त्याच्यामुळं जे आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रेझेंटेशन दिलं होतं, या प्रेझेंटेशन मधल्या देखील काही बाबी ज्या आहेत ते अपूर्ण आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो यावेळेस त्यांचा असू शकतो। आणि त्या संदर्भात मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर वारंवार वायू प्रदूषणावरती आणि हवेच्या प्रदूषणावरती शिवसेना आणि मनसेकडून वारंवार टीका केली जाते। त्याच्यामुळे मुंबई, सुंदर मुंबई आणि सुरक्षित मुंबई कशा संदर्भात असेल याविषयी काही गोष्टी त्यामध्ये केल्या जातील। आणि वारंवार आपण जर पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांच्याकडून विशेष करून रस्ते घोटाळ्यावरती वारंवार टीका केली जाते। त्याच्यामुळे मुंबईमधल्या रस्त्यांवरती विशेष करून भर दिला जाईल आणि मुंबईकरांना 24 तास पाणी कसं उपलब्ध राहील याच्यावरती भर दिला जाईल अशी देखील सूत्रांची माहिती आहे। परंतु मुंबईमध्ये जे पाण्याचं प्रदूषण होतं म्हणजे मुंबईचं सांडपाणी जे आहे ते। धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर उद्धव ठाकरे आता शिवतीर्थकडे रवाना झाले आहेत। मातोश्रीवरून उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आहेत।